लोकांना कॅन्सर सारखा रोग झाला तर ते काय करतात? डॉक्टरकडे जातात, लाखो रुपये खर्च करून उपचार करतात. पण मंत्राने आणि आशीर्वादाने कॅन्सर बरा झालेला तुम्ही कधी बघितलाय का? सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील वडगाव पान इथे असणाऱ्या दत्तधाम सरकार आश्रमामध्ये आज हजारो लोकांची गर्दी होते. निमित्त आहे राजेंद्र गडगे उर्फ गडगे महाराज. त्यांच्या आश्रमामध्ये कॅन्सर, हर्निया, ब्लड कॅन्सर आणि हातपाय दुखीसारखे आजार ओम शिव असं मंत्र म्हणून बरे करण्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. पण याच गडगे महाराजांवरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसं पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिलंय. पोलीस त्यांचा तपास करतीलच. पण या संगमनेरच्या दत्तधाम सरकार आश्रमामध्ये नक्की काय काय घडतं? अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे आरोप करते त्यात काय आणि किती तथ्य आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान दत्तवाडी इथं हे दत्तधाम सरकार नावाचं आश्रम आहे. पांढरा कुर्ता पायजमा, अंगावरती राखाडी शाल आणि हातात काठी असलेले राजेंद्र गडगे उर्फ गडगे महाराज यांनी हे मंदिर स्थापन केलंय. हे मुक्तिधाम केंद्र गेल्या 30 ते 38 वर्षांपासून कार्यरत असल्याचं सांगितलं जातं. सध्या व्हायरल होत असलेल्या त्यांच्या रील्सवरून काही पत्रकार त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले होते, तेव्हा या ठिकाणाबद्दलची अजूनच माहिती समजली. महाराजांनी असं सांगितलं की त्यांना वयाच्या 12व्या वर्षापासून दत्तगुरूंची कठोर साधना केली आणि त्यांना दत्तकृपा प्राप्त झाली. इथे रोज हजारो लोक घरगुती वाद, शारीरिक व्याधी आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी येत असतात. बाबांच्या सांगण्यानुसार इथे शरीर शुद्धी, चक्रांची शुद्धी, पित्रांची शुद्धी, ध्यान साधना केली जाते. इतकंच नाही तर लोकांना बरेच आजार झालेले असतात, त्याचं निराकरण करण्याचं काम सुद्धा हे महाराज करत असतात. पण इथे संशयाची खरी ठिणगी पडते की कॅन्सर सारख्या रोगांवरती लोक किमोथेरपी करून दमतात. तर मग या महाराजांजवळ असं काय आहे की ते या लोकांचे आजार बरे करतात? तुमच्या फीडवर जर कधी यांची रील आली असेल तर आठवा, ते मंत्र म्हणत असतात. तुमच्यातला आजार पण ते डोळे बंद करून ओळखतात आणि नंतर ते ओम शिवम असा आवाज करतात आणि समोरच्या व्यक्तीचा कॅन्सर, हर्निया, हातपाय सगळं बरं झालेलं असतं. यावरती सुद्धा त्यांना विचारलं असता ते असं म्हणाले की इथे दवा आणि दुवा दोन्ही काम करत असते. आयुर्वेद आणि मेडिकलच्या मदतीने लोकांच्या समस्या सोडवल्या जातात. पण इथंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेतलाय. अनिशा राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी असा आरोप केलाय की महाराजांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ते कॅन्सर सारखे आजार बरे करण्याचे दावे कसे काय करू शकतात? अनिशा मते हे प्रकार जादूटोणा विरोधी कायदा आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा ठरतात. कोणत्याही आजारावरती चमत्कारी रीतीने उपचार करण्याचा दावा करणे हे बेकायदेशीर आहे. कारण जर असं होत असतं तर सगळ्यांनी इथेच येऊन आजार बरे केले असते, गोळ्या कोणी घेतल्याच नसत्या. खरं तर हा गहन विचार करण्याची गोष्ट आहे. याच्या पुढची गोष्ट अशी आहे की हे गडगे महाराज असा दावा करत असतात की या ठिकाणी कोणाकडून एकही रुपया घेतला जात नाही. त्यांच्या या वक्तव्यावरती सुद्धा बरीच दुमतं बघायला मिळतात. हा स्क्रीनशॉट बघा. काही जण असं म्हणतात की पैसे घेतले जात नाहीत, फक्त होम हवनसाठी पैसे घेतले जातात. पण बऱ्याच जणांचा असा आरोप आहे की या महाराजांना भेटण्यासाठी 11,000 रुपयांची पावती फाडावी लागते आणि ती जर फाडली नाही तर तुम्हाला भेटण्याची वेळच मिळत नाही. त्याचबरोबर तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी देवाच्या नावावरती फक्त लूट माजवले असे आरोप लोक त्यांच्या सोशल मीडियाच्या व्हिडिओवरती करताना दिसतात. पण हे सगळे आरोप गडगे महाराजांनी फेटाळून लावले. ते असं म्हणतात की मी गेल्या 38 वर्षांपासून माझ्या वडिलांच्या जागेत ही सेवा देतोय. मी कोणताही चमत्कार करत असल्याचा दावा करत नाही. इथे फक्त प्रार्थना आणि ध्यान साधना चालते. आश्रमामध्ये 3 डॉक्टर आहेत जे औषधोपचार पाहत असतात. माझा त्यांचा मेडिकल स्टोअरशी काही संबंध नाही आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. पण जर तुम्ही नीट विचार केला तर तिथे डॉक्टर्स आहेत आणि अधिकृत औषधं दिली जात आहेत. तर मग मंत्रांचा आणि चुटकीसरशी इलाजाचा प्रसार सोशल मीडियावरती का केला जातोय? आणि असं म्हणणं आहे की कॅन्सर सारख्या आजारात रुग्ण जर योग्य वैद्यकीय उपचार सोडून फक्त मंत्रांच्याच मागे लागला तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये असलेल्या या फुसट रेषेवरती आपल्याला सारासार विचार करायला हवा. सध्या हे प्रकरण पोलिसांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचले. संगमनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे यांनी या तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. जर ध्यानधारणा करून मनातील नकारात्मकता काढून टाकून भक्तांना मानसिक बळ दिलं जात असेल तर त्यात काहीतरी तथ्य असू शकतं. कारण या प्रक्रिया खूप वर्षांपासून सुरू आहेत. पण जर फक्त मंत्रांनी आजार बरे होतात असं दाखवलं जात असेल तर ते विचार करायला लावणार आहे हे नक्की. बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी या आश्रमाला भेट द्यायला गेला होता का? आणि तुमचा आणि तुमच्या ओळखीच्या कुणाचा कधी असा आजार बरा झालाय का? असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.